ज्ञानेश्वरी पठण अध्याय 8 ओव्या 181 ते 200 श्लोक 8 ते 9। भुकेल्या पुढे अन्न हो का भलतैसे ऊन, तरी बुद्धी न घेता लंघन बाणे पाप राहिल्या। तैसा कर्माचा बाधू कर्मे, निस्तरीही करीते निवर्मे। हे तामसुनेने भ्रमे माजविला, की स्वभावे आले विभागा। ते कर्मची ओसंडी पैगा, तरी झणे आतळा त्यागा तामसातया। दुःखमित्येव यत्कर्म, काय क्लेश भयात् त्यजेत। सत्कृत्वा राजसं त्यागन्, नैव त्यागफलं लभेत। अथवा स्वाधिकारू बुझे, आपले विहितही सुजे। परी करितया उमजे निबरपणा। जे कर्माची आयली कड, नावे कधीसे द्वाड। जे वाहतीये वेळे जड, शिदोरी जैसे। जैसा निंब जिभे कडवटू, हिरडा पहिले तुरटू। तैसा कर्मा आईल शेवटू, उणवाळला होय। का धेनू द्वाड शिंग, शेवंती आडव अंग। भोजन सुखमाग पाकू करिता, तैसे पुढत पुढती कर्म। आरंभीच अति विषम, म्हणून तो ते श्रम करिता माने। एरवी विहित तत्वे मांडी, परिघालिता असुरावाडी। तेथ पोळला तैसा सांडी आदरिलेही। म्हणे वस्तू देहा सारिकी, आली बहुती भाग्य विषेखी। माझा चुका कर्माधिकी पापिया जैसा। केले कर्मी जे द्यावे, ते झणे मज होवावे। आजी भोगू नाका बरवे, हातीचे भोग। ऐसा शरीराची या क्लेशा, भेने कर्मे विरेशा। सांडी तो परियेसा रजसु त्यागो, राजसु त्यागो। एरवी तेथही कर्म सांडे, परितया त्याग फळ न जोडे। जैसे उतले आगी पडे, ते नलगेची होमा। का बुडवून प्राण गेले, ते आळधोदके निमाले। हे म्हणू नये जाहले दुर्मरणचे, तैसे देहाचे लोभे। जेने कर्मा पाणी सुबे, तेने साचन लभे त्यागाचे फळ। किंबहुना आपुले, जै ज्ञान होय उदया आले। तै नक्षत्र ते पाहले, गिळे जैसे। तैशास कारण क्रिया, हरपती धनंजया। तो कर्म त्यागो ये जया, मोक्ष फळासी। ते मोक्ष फळ अज्ञाना, त्यागिया नाही अर्जुना। म्हणून तो त्यागून माना राजसूजो। तरी कोणे पायेथ त्यागे, ते मोक्ष फळ घर रिगे। हेही ऐक प्रसंगे बोली जेल।
कार्यमित्येव यत्कर्म नित्यं क्रियते अर्जुन संगं त्यक्त्वा फलं चैव सत्यागः सात्विको मतः. तरी स्वाधिकाराचे निनावे जे वाटिया आले स्वभावे ते आचरे विधी गौरवे शृंगारोनी. परी हे मी करीतू असे ऐसा आठवू त्याजी मानसे. तैसेची पाणी दे आशे फळाची पयावज्ञा आणि कामना मातेच्या ठाई अर्जुना. केलिया दोन्ही पतना कारण होती तरी दोन्ही ये त्याजावी. मग माताची ते भजावी वाचुनी मुखा लागे वाळावी. गायची सगळी आवडतीये ही फळी. असारे आली आठोळी त्यासाठी आवगळी फळाते कोणी. तैसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफळाचा आस्वादू. या दोहींचे नाव बंधू कर्माचा की. तरी या दोहींच्या विखी जैसा बापू नातळे लेखी. तैसा हो न शके दुःखी विहिता क्रिया. हा तो त्याग करूवरू जोगा मोक्षा फळे ये थोरू. सात्विक ऐसा डगरू याशीच जगी. आता जाळोनी बीज जैसे झाडा कीजे निर्वंशे. फळ त्यागुनी कर्म तैसे त्यजिले जेणे. लोह लागत खेव परसी. धातूची गंधिकाय माझैसी. जाती रजतमे तैसी तुटली दोन्ही. मग सत्वे चोखाळे उघडते आत्मबोधाचे डोळे. तेत मृगांबू सांज वेळे होय जैसे. रामकृष्ण हरी.